नमस्कार मंडळी. आज आपण सगळेच एका वेगळ्या उंबरठ्यावर उभे आहोत. एक वर्ष मागे सरत आहे आणि एक नवीन वर्ष आपल्या समोर उभे आहे. पण प्रश्न असा आहे की आपण न्यू इयरला फक्त कॅलेंडर बदलून सामोरे जाणार आहोत की स्वतःला बदलून? कारण वर्ष बदलतं पण आयुष्य बदलत नाही जोपर्यंत आपण आयुष्य बदलण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत. आज मी तुम्हाला मोठी स्वप्न दाखवायला किंवा मोठं भाषण द्यायला आलेली नाही, तर स्वतःशी प्रामाणिक राहायला आणि न्यू इयरला खऱ्या अर्थाने सामोरे जायला मदत करायला आली आहे. चला तर मग आपण आता पाहूया जुनं वर्ष मागे का सोडून द्यायचं. आपण सगळेच आज नवीन वर्षात पदार्पण करत आहोत आणि आपलं मन अजूनही मागच्या वर्षातच अडकलं आहे. कशामध्ये? तर अपयशामध्ये, नात्यांच्या जखमांमध्ये, अपूर्ण स्वप्नांमध्ये, नाही जमलं या विचारांमध्ये. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जो माणूस सतत मागे बघतो ना, तो पुढे कधीच चालू शकत नाही. जुन्या वर्षात तुमचं मन दुखावलं गेलं असेल, लोकांनी तुम्हाला फसवलं असेल, तुम्ही हरला असाल, तुम्ही स्वतःवर रागवला असाल. पण स्वतःला प्रामाणिकपणे एक गोष्ट विचारा, मागच्या वर्षात मी काय शिकले? कारण आयुष्यात कधीच काही वाया जात नाही. एकतर आपण जिंकतो किंवा काहीतरी नवीन शिकतो. न्यू इयर म्हणजे जुनी चूक विसरणं नाही, तर जुन्या चुका समजून घेणं आहे. आता आपण पाहूया न्यू इयरला सामोरे जाताना मन कसं असायला हवं. नववर्ष ही फक्त तारीख नाही, नववर्ष म्हणजे नवी मानसिकता. जर तुमचं मन जुनच असेल, म्हणजेच भीतीचं, नकारात्मक विचारांचं, स्वतःला कमी लेखणारं, तर 1 जानेवारी असो किंवा 31 डिसेंबर काहीच बदलणार नाही. न्यू इयरला सामोरे जाताना मनात हे 3 निर्णय असलेच पाहिजेत. 1. मी स्वतःशी प्रामाणिक राहीन. दुसऱ्यांसाठी जगत राहिलो, आता स्वतःसाठीही जगायला शिकेन. स्वतःशी, स्वतःच्या ध्येयाशी प्रामाणिक असेल. 2. मी तुलना करणं सोडून देईन. माझा प्रवास वेगळा आहे, माझी क्षमता वेगळी आहे, माझी आवड वेगळी आहे, त्यामुळे इतरांशी तुलना करणं बंद करेन. आणि 3. मी परिपूर्ण नाही, पण प्रयत्नशील नक्कीच आहे. मी सतत काहीतरी नवीन शिकण्याचा, नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन, कारण प्रयत्न करणारा माणूस कधीच हारत नाही. न्यू इयरमध्ये 3रा महत्त्वाचा टप्पा म्हणजे रिझोल्यूशन. रिझोल्यूशन नाही तर डिरेक्शन ठरवा. आपण दरवर्षी काय करतो? जिम जॉईन करतो, रिझोल्यूशन करतो, मोठे मोठे प्लॅन करतो आणि 15 दिवसात सगळंच विसरतो. मग दोष कोणाचा? वर्षाचा, नशिबाचा की परिस्थितीचा? नाही मंडळी, रिझोल्यूशन अपयशी ठरतात कारण त्यांना डिरेक्शन नसतं.
स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा, या वर्षाखेरीस मी कोण बनलेली आहे? जास्त शांत, जास्त आत्मविश्वासू, आर्थिकदृष्ट्या मजबूत की मानसिकदृष्ट्या स्थिर? फक्त ध्येय नाही तर स्वभाव बदला, कारण ध्येय पूर्ण झाल्यावर आयुष्य बदलतं, पण स्वभाव बदलला की भविष्य बदलतं. चौथा महत्त्वाचा टप्पा आहे स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा. न्यू इयरला सामोरे जायला फक्त एकच गोष्ट लागते, ती म्हणजे स्वतःवर विश्वास. लोक काय म्हणतील याची भीती सोडा. मी करू शकेन का हा विचार सोडा. अपयशाची खंत बाळगू नका आणि इतरांशी तुलना करणं थांबवा. तुम्ही नवीन वर्षात पदार्पण करत आहात, याचाच अर्थ तुम्ही खूप काही करू शकता आणि तुम्हाला अजून खूप काही मिळवायचं आहे. तुमचा भूतकाळ, तुमच्या चुका हे तुमचे दोष नाहीत, ते तुमचं प्रशिक्षण आहे. आपल्या हृदयावर हात ठेवा आणि म्हणा, मी परिपूर्ण आहे. माझ्यात प्रचंड आत्मविश्वास आहे. माझ्यात जग जिंकण्याची क्षमता आहे. मी स्वतःवर विश्वास ठेवते. पाचवा महत्त्वाचा टप्पा ॲक्शन, कारण ॲक्शनशिवाय मोटिवेशन व्यर्थ आहे. आज तुम्ही माझं ऐकाल, तुम्हाला खूप छान वाटेल हे ऐकून, मोटिवेट पण व्हाल. पण उद्या सकाळी काय, हे सगळं विसरून जाल. ये रे माझ्या मागल्या. न्यू इयर म्हणजे दररोज एक पाऊल पुढे. आपल्या छोट्या छोट्या सवयींमध्ये बदल करणं, छोटे छोटे निर्णय घेणं, एखादी सवय बदलणं, 1% सुधारणा स्वतःमध्ये दररोज, बस इतकंच पुरेसं आहे. कारण मोठे बदलच लहान लहान कृतींना जन्म देत असतात. मित्रांनो, नवीन वर्ष आपल्यासाठी काय घेऊन येणार हे महत्त्वाचं नाहीये, तर नवीन वर्षात आपण स्वतः कसे आत्मविश्वासाने सामोरे जाणार आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे. आपला पास्ट मागे सोडून द्या आणि फुल कॉन्फिडन्सने प्रेझेंटमध्ये जगायला शिका. न्यू इयरला आत्मविश्वासाने सामोरे जा, कारण हे वर्ष तुझं आहे. ही एक नवीन सुरुवात आहे, स्वतःला ओळखण्याची, स्वतःला समृद्ध करण्याची आणि स्वतःमध्ये बदल घडवण्याची. धन्यवाद. हॅपी न्यू इयर.